नमस्कार, मी मनाली आणि आपण पाहताय 2019च महासंग्राम या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आजचा खरं तर उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। लोकसभा निवडणुकीसाठी दिग्गज नेते मंडळी आपले उमेदवारी अर्ज आज दाखल करतात आणि त्यामध्येच भाजप नेते नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर तर प्रीतम मुंडे हे देखील शक्ती प्रदर्शन करत आपले अर्ज भरतात। नागपूरच्या संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून गडकरींच्या रॅलीला सुरुवात झाली। तर सोलापुरातून काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत असून सोलापुरातील 4 हुतात्मा पुतळ्यापासून त्यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली। त्याचबरोबर आपण एकीकडे पाहतोय काँग्रेसचे नाना पटोले यांचं देखील शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय। तर गडकरींनी सुद्धा आज सकाळी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो भरलेला आहे। तर लोकसभा निवडणुकीसाठी नितीन गडकरी यांनी नागपुरातून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि नागपूरच्या संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून कार्यकर्त्यांसह गडकरी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले। अर्ज दाखल करण्यापूर्वी गडकरींचं त्यांच्या पत्नीनं औक्षणही केलं आणि त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांसह ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज भरण्यासाठी तिथं उपस्थित होते आणि यावेळेस त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेते मंडळी सुद्धा उपस्थित होती। जे आज एवढ्या मोठ्या संख्येने माझा फॉर्म भरायच्या वेळी उपस्थित आहे, एक प्रकारे माझा विजय मागच्या वेळेपेक्षाही जास्त मोठ्या मार्जिननी होईल असा मला विश्वास आहे। त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला प्रचंड बहुमत मिळेल आणि मागच्या वेळेपेक्षाही जास्त जागांवर आम्ही विजयी होऊ असा मला विश्वास आहे। ज्या जनतेने जात पंथ धर्म भाषा पार्टी याचा विचार न करता सगळ्यांनी मला आज एवढं मोठं जनसमर्थन दिलं, त्या सर्व जनतेचे मी हात जोडून आभार मानतो आणि त्यांना विश्वास देतो की तुम्ही माझ्याबद्दल ज्या आशा अपेक्षा आणि आकांक्षा ठेवल्या आहेत त्या मी जरूर पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन असा विश्वास देतो। आदरणीय नितीनजी गडकरी यांनी नागपूरवरनं लोकसभेचा फॉर्म भरलाय आणि मला विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये एक नवीन रेकॉर्ड नितीनजी तयार करतील आणि प्रचंड मताने नितीनजी या ठिकाणी निवडून येतील। देशात मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीला 45 जागा मिळतील हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नीशी देखील बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। कांचनताई गडकरी या आलेल्या आहे आणि या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येनं भाजपचे पदाधिकारी नेते उपस्थित आहे। ताई, काय या ठिकाणी तुम्ही औक्षण केलं सकाळी, काय भावना आहे तुमच्या आणि काय मागितलं तुम्ही देवाकडे? नाही, देवाकडे काही मागितलं नाही, पण साहेबांची जी निवडणूक आहे, साहेब निवडून आहे तर पक्कच आहे, पण निर्विघ्नपणे पार पाडो आणि पूर्ण देशामध्ये सगळ्यांनी मतदानाला बाहेर पडलं पाहिजे मतदारांनी आणि आपला हक्क बजावला पाहिजे हे देवाला मागितलं मी। आपण पाहू शकतो या ठिकाणी भाजपच्या वतीनं शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे आणि आमदार खासदार मंडळाचे अध्यक्ष आणि यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा हे आवर्जून या शक्ती प्रदर्शनामध्ये उपस्थित होते। शिवसेनेच्या वतीनं आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते आणि शिवसेनेच्या जे उमेदवार रामटेक लोकसभा मतदारसंघातून आहे आणि कृपाल तुमाने यांच्यासाठी सुद्धा आदित्य ठाकरे हे खास करून या ठिकाणी आलेले आहे। त्यामुळे संपूर्ण या परिसरामध्ये शक्ती प्रदर्शन जे आहे ते आयोजित करण्यात आलं आणि या शक्ती प्रदर्शनामध्ये च्या माध्यमातून उमेदवारी अर्ज जो आहे तो भरण्यात आलेला आहे। तर आपण पाहिलं एकूणच आजचा खरं तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे अनेक दिग्गज नेते मंडळी जी होती ती आज आपलं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते आणि सोलापूर मतदारसंघात देखील तिरंगी लढत जी आहे ती यंदा आपल्याला पाहायला मिळणार आहे। वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर प्रकाश आंबेडकर आपला उमेदवारी अर्ज भरत असून गुरु जय सिद्धेश्वर स्वामी हे भाजपकडून तर काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सर्वच उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरणार असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। सोलापुरामधील 4 हुतात्मा पुतळ्यापासून ते आपली पदयात्रा त्यांनी काढली तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अर्ज भरण्यासाठी प्रचंड शक्ती प्रदर्शन केलं। हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते अर्ज भरण्यावेळी रॅली दरम्यान तिथे पोहोचले होते आणि
इतक्या मोठ्या शक्ती प्रदर्शनामध्ये सोलापुरामध्ये या दिग्गज नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज जे आहेत ते दाखल केलेले आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर मी भाजपमध्ये जाणार नाही तर अशोक चव्हाण हेच माझे नेते असल्याचं अब्दुल सत्तारांनी स्पष्ट केलंय. 29 मार्चला जनतेचा कौल घेऊन निर्णय घेणार असल्याची भूमिका सत्तारांनी मांडली आहे. तसंच औरंगाबादच्या जागेसाठी पक्षानं आपल्यासमोर प्रस्ताव ठेवल्याचं देखील अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली तेव्हा अशी चर्चा होती राज्यभर तुम्ही भाजपमध्ये जाणार. त्याचं मी स्पष्टीकरण क्लिअर दिलेलं आहे का मी भाजपमध्ये जाणार नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, वरिष्ठ नेत्यांनी माझ्याशी चर्चा केली, तो विचारविनिमय त्यांनाही मी रिस्पेक्टिव्ह त्यांचा आदर ठेवूनच मी त्यांना सन्मानाने बोललो. कारण की अशोकरावजी चव्हाण साहेब आमच्या या राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक आहेत. मी त्यांच्या युवक काँग्रेसपासून त्यांच्या सोबत आहे, म्हणून मी त्यांना स्पष्ट बोललो का साहेब मी आता माझी घोषणा केली अपक्ष उमेदवाराची. आता हा चेंडू आपल्या कार्यकर्त्यांच्या दरबारीमध्ये गेलेला आहे. कार्यकर्त्यांनी मला सांगितलं का काँग्रेसचं तिकीट घ्या तर निश्चित मी काँग्रेसचं तिकीट घे. कार्यकर्त्यांनी सांगितलं का तुम्ही अपक्ष उभं राहा तर मी अपक्ष उभं राहणार, परंतु मी कोणत्याही पक्षात जाणार नाही हे मी स्पष्ट आज ही प्रेस कॉन्फरन्समध्ये खुलासा केला. औरंगाबादमधून तुम्हाला उमेदवारी द्यायला आता काँग्रेस तयार आहे. तुमचं कुणाशी बोलणं झालंय आणि कुणाला आश्वासन दिलं? नाही, कसं आहे, मी सर्वांची नावं सांगणं या ठिकाणी उचित नाही. आपल्या राज्याचे प्रमुख ज्यांना मी राजकारणामध्ये आपला नेता मानतो ते अशोकरावजी चव्हाण साहेबांचा आमचा सर्व बोलणं झाला. वरिष्ठांचे मला फोन आले, मी वरिष्ठाचे सर्वांचे नाव सांगणं उचित होणार नाही. शेवटी राजकारणामध्ये कोणालाही कशा पद्धतीने कोण बोलतोय, कशा पद्धतीने बोलतोय, आणि अशोकरावजीचा ही सन्मान तितकंच दिल्लीवाल्यांनी ठेवायला पाहिजे, हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. अशोक चव्हाणांनी खंत व्यक्त केली, तुम्ही बंड केलं. चंद्रपूरच्या जागेवरून अशोक चव्हाण नाराज होते, ती जागा आता अशोक चव्हाणांच्या उमेदवाराला दिलेली आहे. तुम्हालाही औरंगाबादमधून आता उमेदवारी द्यायला पक्ष तयार आहे. तुमचं प्रेशर टॅक्टिक जे आहे पक्षाला लागू पडलं? मी प्रेशर टॅक्टिक्स याला बोलणार नाही किंवा प्रेशरबाजी करणारा कार्यकर्ता नाही आहे. मी सत्य परिस्थिती मांडणारा कार्यकर्ता आहे. आपण ज्याला नेता मानतो त्या नेत्याच्या कदाचित भावना व्हिडिओ क्लिपमध्ये अशा येत असेल तर माझ्यासारख्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला ठेस बरोबर पोहोचते. अशोकरावजी चव्हाण साहेबांनी मला आदेश दिला नाही. मी स्वतः माझ्या मनाने, माझ्या आत्माने लोकांच्या भेटी घ्यायला गेलो. माझ्या नेत्याचा अपमानाची क्लिप पाहिल्यानंतर मला वेदना झाल्या. मी 4 वेळेस बोलू लागलो आणि तिथून माझ्या नेत्याचाच कोणी आदर करत नसेल दिल्लीमध्ये आणि त्यांचे व्हिडिओ क्लिप जी होती त्याला अशोकरावजीने सांगितलं का हो ही माझी व्हिडिओ क्लिप आहे, हे पाहिल्यानंतर मला मनाला दुःख होणारच आहे, निश्चित आहे. चंद्रपूरचा उमेदवार आता अशोक चव्हाणांच्या आवडीचा दिलेला आहे. औरंगाबादमध्ये तुम्हाला पक्ष उमेदवारी द्यायला तयार आहे. सुभाष झांबडे उमेदवारी मागे घ्यायला तयार आहेत. मग सत्तारांना काय दाखवायचं असं सगळं तुमच्या बाजूने, तर सत्तारांचा हा हेकेखोरपणा काय आणखी चालू? सत्ताराचा कोणताही हेकेखोरापणा नाहीये. सत्तारला जनतेच्या दरबारमध्ये जायचं आहे आणि ज्या वेळेस आपला चेंडू जनतेच्या दरबारमध्ये जातो त्यावेळेस सामान्य कार्यकर्त्याचा विचार घेतल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही. मी आजही तुम्हाला सांगितलं का अशोकरावजीपासून तर वरिष्ठ नेत्यांनी मला जे जे बोलले त्यानुसार मी कार्यकर्त्यांशी चर्चा करल. अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देऊ केली होती. आमच्या उमेदवाराने सुद्धा जाऊन त्यांना सांगितलं की तुमची इच्छा असेल तर आम्ही माघार घेतो, इथपर्यंत झालं. शेवटी निर्णय त्यांना घ्यायचा आहे. तर आपण पाहिलं तर आज लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे आज सगळ्याच नेत्यांची आपल्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सगळीकडेच मोठमोठ्या शक्ती प्रदर्शनासह कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित आहेत आणि विविध भागातून, विविध शहरातून रॅलीसुद्धा काढण्यात आली आहे. आता वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आणि त्यामुळेच धनंजय मुंडे यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या आधीच धनंजय मुंडे राजकीय खिंडीत सापडलेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी, प्रत्येक तालुक्यात बंडाचं निशाण. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस समोर मोठं संकट. धनंजय मुंडे कसा काढणार मार्ग? बीड जिल्ह्यातला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातला राजकीय संघर्ष राज्याच्या परिचयाचा आहे. मात्र धनंजय मुंडेंना आता राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या मातब्बरांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय. आमदार जयदत्त क्षीरसागर यांची भाजपबरोबर जवळीक वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांना त्यांना सन्मानपूर्वक बोलावलं जात नाही, तर दुसरीकडे उमेदवारी डावलण्यात आल्यानं गेवराईतले अमरसिंह पंडितही नाराज आहेत. केज तालुक्यातलं मुंदडा कुटुंब हे राष्ट्रवादी काँग्रेसमधलं मोठं प्रस्थ आहे. पण मुंदडा पिता पुत्रांनी आणि त्यांच्या गटानं अलिप्त राहण्याचीच भूमिका घेतली आहे. त्यातच अमरसिंह पंडित यांनी लगेचच खासदारकीचं स्वप्न पाहू नका असा टोला लगावल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंता वाढल्या आहेत. आता इथं असणारे सगळेच ग्रामपंचायतीचे सदस्य त्या भानगडीला पडू नका. झालेल्या कसं नीट होऊ द्या. नाही तर आमचं का जमत नाही म्हणून वाढण्याबारीला तुम्ही अजून आता तसं काही करू नका. सगळ्यांनी ग्रामपंचायत म्हटल्यावर कसं मिळत कसं बसं जरा ठेप्याने घ्या. एका ग्रामपंचायत मेंबर करून द्या, नंतर तुमची बारी येईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला धनंजय मुंडे, प्रकाश साळुंके, उषा ठोंबरे, सय्यद सलीम, काँग्रेसचे आदित्य पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र चर्चा झाली ती मुंदडा पिता पुत्रांच्या गैरहजेरीची. पक्षश्रेष्ठींनी केज मतदारसंघाची पूर्णपणे जबाबदारी देण्याचा शब्द पाळला नसल्यानं मुंदडा नाराज आहेत. केज मतदारसंघाची सूत्र पूर्णपणे देण्याची त्यांची मागणी होती. अद्याप हे आश्वासन पूर्ण झालेले नाही. परिणामी गटबाजीनं पोखरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला क्षीरसागर, पंडित, मुंदडा यांच्या नाराजीमुळे अडचणींचा सामना करावा लागणार आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही गटबाजी धनंजय मुंडेंची डोकेदुखी तर ठरणार नाही ना, असा प्रश्न निर्माण केला जातोय. त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीवरती याचे काय परिणाम होतील हेही पाहणं गरजेचं ठरणार आहे. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. आणि या निवडणुकीच्या रिंगणात आता आणखी एका नावाची चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे रंगीला चित्रपट फेम अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्या उमेदवारीसाठी आता चर्चा सुरू असून काँग्रेस पक्षाकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उर्मिला मातोंडकरची चाचपणी सुरू आहे. तर उत्तर मुंबई लोकसभा भाजपकडून याआधीच गोपाळ शेट्टी यांच्या नावाची देखील घोषणा झाली आहे आणि याच मतदारसंघातून आसावरी जोशी तर शिल्पा शिंदे या दोन अभिनेत्रींच्या नावाची सुद्धा उमेदवारीसाठी चर्चा असून त्यांना देखील उमेदवारीसाठी आग्रही असल्याचं समजतंय. आणि आता बातमी ती म्हणजे करवीर नगरी कोल्हापूरमध्ये काल युतीची पहिली सभा झाली. तर या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी शरद पवार आणि राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. प्रत्येक निवडणुकीत जनतेनं तुमचे कपडे उतरवलेत, फक्त लंगोटच शिल्लक होती, तर मुंबईच्या जनतेनं तीही देखील उतरवली आहेत असं फडणवीस म्हणाले. माड्यातून कॅप्टनचं माघार घेतल्यामुळे आता कॅप्टनच 12वा खेळाडू झालाय अशी बोचरी टीका देखील त्यांनी पवारांवर केली. या महाराष्ट्रामध्ये बोल घेवडे लोक खूप आहेत आणि काही लोक तर आता त्या ठिकाणी स्वतः बोलू शकत नाही म्हणून पोपट नेमू लागले आहेत. आणि मी त्यांना दुसरा सल्ला देतो, मोदी सूर्यासारखे आहेत. सूर्याकडे चेहरा करून थुंकलं तर थुंकी आपल्या चेहऱ्यावर पडते, ती सूर्यावर पडत नाही. हे आमचा मुकाबला काय करतील? अरे यांना तर आता उमेदवारच मिळत नाही आहेत. कॅप्टननी देखील माड्यातनं माघार घेतली आहे. जे पहिले कॅप्टन ओपनिंग बॅट्समन म्हणून यायला निघाले होते ते म्हणाले आता नॉन प्लेइंग कॅप्टन म्हणून काम करतो, 12वा गडी म्हणून काम करतो. ही परिस्थिती त्यांची आली आहे. आता त्यांना उमेदवार देखील मिळत नाहीये. त्यांची तिकीट लोक वापस करतायत, रोज तिकीट बदलली जात आहेत. जी विचारधारा देशाचा विचार करते, जी विचारधारा या देशाकरता बलिदान देणाऱ्यांसमोर नतमस्तक आहे, आणि दुसरी विचारधारा आहे जी रोज आमच्या सैनिकांना विचारते सर्जिकल स्ट्राईक झाला का, किती लोक त्या ठिकाणी मेले, कशावरनं मेले. आज जगामध्ये दोनच लोक या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक झाला की नाही याचे पुरावे मागतात. एक मागतं पाकिस्तान आणि दुसरे मागतात काँग्रेस आणि त्यांचे कच्चे बच्चे. मित्रांनो,
आमच्या सेनेच्या पराक्रमावर ज्यांना शंका आहे त्यांनी चुल्लूभर पाण्यात डुबून मेलं पाहिजे. आणि भारताची सेना आहे, ही सेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेसारखी आहे. तर दुसऱ्यांची मुलं सांभाळण्यावरून उद्धव ठाकरेंनी देखील पवारांचा खरपूस समाचार घेतला. शरद पवार जे बोलले होते की दुसऱ्यांच्या पोरांचे लाड मी का करू, आणि मी तेव्हा सांगितलं की पवार साहेब, तुमची परंपरा तुमच्याकडे, आमची परंपरा आमच्याकडे. जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं ते फक्त आपल्या स्वतःच्या पोराची लाड करण्याची वृत्ती नाही आमच्याकडे. आणि आम्ही दुसऱ्यांची पोरं किंवा दुसऱ्यांची मुलं पहिल्यांदा बघतो, त्यांची मुलं पहिल्यांदा सांभाळतो. म्हणून कुठेही गेलं तरी हा जनसागर आमच्यासाठी कधीही हाक मारा हा उसळलेलाच असतो. हा जनसागर आहे. तर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पारंपरिक लढत रंगणार आहे. शिवसेनेनं ओमराजे निंबाळकरांना तर राष्ट्रवादीनं राणा जगजितसिंह पाटील यांना मैदानात उतरवलंय. पवनराजेंच्या त्यांचा खून झाल्यापासून ही दोन्ही घराणी परस्परांची हाडवैरी बनली आहेत. उस्मानाबादमधील पवनराजे आणि पद्मसिंह पाटील हे दोन्ही भाऊ खरं तर एकाच कुटुंबातले. पद्मसिंह पाटलांनी मंत्रिपद सांभाळायचं आणि पवनराजेंनी जिल्हा सांभाळायचा अशी कधी काळची राजकीय वाटणी झालेली. पण या दोन भावांमध्येच बिनसलं आणि दोघांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या. अशातच पवनराजेंचा खून झाला आणि या दोन घराण्यात कायमचं वितुष्ट आलं. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत ही दोन्ही घराणी आमने सामने येतातच. आताही नेमकं तेच झालंय. यावेळी शिवसेनेनं रवी गायकवाडांचं तिकीट कापून ओमराजेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. झुंडशाहीचं आणि गुंडशाहीचं राजकारण या जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे आशीर्वाद त्या ठिकाणी माझ्या पाठीशी दिलेत ते पूर्णपणे सार्थ करून, त्याचबरोबर आमचा मित्रपक्ष भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय नरेंद्रजी मोदी, अमितजी शहा आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे ह्या जिल्ह्याची मागास जिल्हा म्हणून जी ओळख आहे ते पुसण्याचं काम प्रामाणिकपणे माझ्या परिणामी करत राहील. शिवसेनेनं ओमराजेंना उमेदवारी जाहीर करताच पवारांनीही त्यांचे कट्टर विरोधक राणा जगजितसिंह पाटील यांनाच मैदानात उतरवलंय. यावेळीही आपण विरोधकांना धूळ चारणार असं ते म्हणतायत. भाजप शिवसेनेने न्याय दिलेला नाहीये आणि निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टी हे आपल्याला या सर्व बाबतीत न्याय देतात. आपला पूर्व अनुभव आहे आणि याच पद्धतीने पुढेही देतील. त्यामुळे खंबीर साथ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आपण करावी अशी आग्रहाची भूमिका घेऊन जनतेमध्ये आम्ही जाणार आहोत. पवनराजेंच्या खुनानंतर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत ओमराजेंनी 2009च्या विधानसभा निवडणुकीत राणा जगजितसिंहांचा पराभव केला होता. त्याचं उत्तर राणा जगजितसिंहांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीत काढलं होतं. विधानसभेतली हीच पारंपरिक लढत आता लोकसभेच्या मैदानात रंगणार आहे. पाहुयात यावेळी सेनेचा वाघ जिंकतोय की राष्ट्रवादीचा सिंह बाजी मारतोय. ब्युरो रिपोर्टसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद. तर सोलापुरात देखील यावेळेस तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांची चांगलीच दमछाक देखील होऊ शकते. सोलापुरात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे 2014च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज झालेत. शिंदेंचं संपूर्ण कुटुंब प्रचारात उतरले. सोलापूर हे दलित चळवळीचं मोठं केंद्र आहे. त्याचबरोबर मुस्लिम मतदारांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे काँग्रेसचा परंपरागत मतदार म्हणून त्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या विरोधात भाजपनं विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट करून लिंगायत धर्मगुरू डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामींना उमेदवारी जाहीर केली आहे. तिसरीकडे प्रकाश आंबेडकर देखील सोलापूरच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे सुशील कुमारांचा यंदाचा लोकसभेचा पेपर कठीण आहे. ही बी टीम बीजेपीची आहे हे लोकांना कळल्यामुळे परवा त्यांची अकोल्यातली जी जाहीर सभा आहे ती फेल्लीवर गेली. प्रकाश आंबेडकरांवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप होतोय, पण सुजात आंबेडकरांनी हे आरोप साफ फेटाळून लावले. आता हे निश्चित आहे की काँग्रेस किंवा भाजप असं कोणालाही बाळासाहेब इकडे उभं राहायला नको आहेत, कारण त्यांची सीट सरळ कापली जाणार आहे. पण आता उलट सलट चर्चा हे करत राहणार आहेत आणि हा त्यांचा अपप्रचाराचा सगळ्यात मोठा माध्यम आहेच. सोलापूरच्या आखाड्यात धर्मगुरू उतरल्यानं निवडणुकीची रंगत कमालीची वाढली आहे.
धर्म आणि तंड हे एक नाण्याचे दोन पैलू असल्या कारणाने एकामेकाला जोडल्या कारणाने एकामेकाला ते विभक्त कधीही सुद्धा कोणी करू शकत नाही. सोलापूर लोकसभा मतदारसंघात लिंगायत समाजासोबतच मुस्लिम आणि दलित मतदारांची संख्या निर्णायक आहे. सुशीलकुमार शिंदे हे दलित समाजाचं नेतृत्व करतात असं चित्र आहे. पण प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीनं त्यांच्या समोरचं आव्हान वाढलंय. सागर सुरवसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. 2019चा महासंग्राम सुरू आहे आणि या महासंग्रामामध्ये अनेक राजकारणी जे आहेत यांचा लयभरी अंदाज आपल्याला नेहमीच पाहायला मिळतोय. कराडमध्ये काल महाआघाडीची सभा झाली, त्यात एक भन्नाट किस्सा झालाय. उदयनराजेंचं भाषण संपल्यावर भरपूर टाळ्या पडल्या, तर राजे जसे पवारांच्या शेजारी येऊन बसले तेव्हा नेमकं काय घडलं पहा. एक सांगतो, त्यावेळेसपासून आजपर्यंत कधी अन्याय कोणावरती झालेला मी सहन केला नाही. त्यावेळेस केला नाही, आज नाही, भविष्य काळात करून देणार नाही. एक मन है, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपनी खुद की भी नहीं सुनता. स्टाइल स्टाइल. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.